फक्त 40 तास तुमच्या जीवनामधले ॲज यू नो, आणि मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे. तुम्हाला माहीत असेल याच्या अगोदर आपला पहिला पाठ झाला ज्याच्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामरची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला 40 शब्द दिलेले आहेत. ते 40 शब्द जर तुमचे प्रॉपर झाले नसतील, जे 38 ते 40 शब्द आहेत, तर मी तुमची गॅरंटी घेऊ शकत नाही. मी परत एकदा सांगतो की तुमच्या जीवनातले जे 40 तास आहेत ते मला द्यायचे आहेत. जसं आजचा दुसरं लेक्चर आहे, पहिलं लेक्चर आपण ऑलरेडी घेतलं आणि पहिलं लेक्चर होतं आपल्या 40 शब्दांवरती. ते 40 शब्द तुम्ही केले म्हणजे आजचं लेक्चर तुम्हाला बेटर अंडरस्टँड होणार, आणि ते 40 शब्द तुम्ही केले नसतील तर आजचं लेक्चर तुम्हाला एवढं बेटर अंडरस्टँड होणार नाही. सो आय होप सर्व विद्यार्थी रेडी आहात, सर्व विद्यार्थ्यांनी 40 शब्द केलेले असतील, आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन जाणार आहे इंग्लिशमधल्या त्या टॉप लेवलला. चला बघा, तुम्हाला माहित असेल आजकाल जेवढेही क्वेश्चन्स येतात हे पुस्तकामधून नाही तर डायरेक्टली तुम्हाला आपल्या पॅटर्न मधून हे क्वेश्चन पाहायला मिळणार आहेत. एवढं तुम्हाला 100% गॅरंटी देतो. तुमचं इम्प्रूव्हमेंट नाही तर तुमची फीस रिटर्न. फक्त रेग्युलर क्लास करा आणि जिथे इश्यू आले माझ्यासोबत शेअर करा. ह्या 2 गोष्टी फॉलो करा. ह्या 2 गोष्टी फॉलो केल्या नाही तुमची फीस रिटर्न नाही. परत एकदा सांगतो, मला 100% माहित आहे की जेवढं तुम्हाला मी देत आहे तेवढं करा. फक्त कुठेही स्किप लेक्चर करू नका आणि जिथे जिथे इश्यू आले पर्सनली माझ्यासोबत शेअर करा. ह्या 2 गोष्टी तुम्ही करा. 100% इंग्लिश मधला रिझल्ट तुमचा येणार आहे. मग तुमची लेवल 0 असली डझंट मॅटर, तुम्हाला ऑलरेडी इंग्लिश येत असेल, गुड अँड वेल. ओके, सो मी कोणानुसार शिकवत आहे? ज्यांची इंग्लिश 0 आहे मी त्यांच्याकडे बघून शिकवत आहे. मी असं विचार करते की माझ्या समोर जो क्राउड बसलेला आहे त्यांना काहीच येत नाही, म्हणून जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी असं लेक्चर स्किप करू नका की नाही सर तर खूपच बेसिक पासून पुढे जात आहे. यस, कारण बेसच वीक असला तर तुम्ही कितीही अभ्यास करा पैकीच्या पैकी स्कोर येत नसतो. चला बघा आता की हे जे फक्त 40 तास आहेत, 40 तासाचे 40 लेक्चर करून तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकाल. हे आपलं आजचं सेकंड लेक्चर आहे आणि सेकंड लेक्चर जे घेणार आहोत आपण, फर्स्ट लेक्चर ऑलरेडी कंप्लीट केलं, आज आपण सेकंड लेक्चरची स्टार्ट केलेलं आहे. हे 10 लेक्चर करून तुम्हाला वाक्यामध्ये म्हणजे कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्हाला 100% आन्सर देता येईल. वाक्यामध्ये तुम्ही मास्टर बनणार आहात. ओके, चला स्टार्ट करू. आजचं सेकंड नंबरचं सेशन आहे. 40 तासाचे 40 लेक्चर करून तुम्ही इंग्लिशमध्ये, मग इंग्लिश वोकॅब्युलरी असू द्या, इंग्लिश ग्रामर असू द्या, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन असू द्या, पॅसेज असू द्या, पॅराजंबल असू द्या, क्लोज टेस्ट किंवा भारतातली कुठली एक्झाम द्या तुम्ही, काही असू द्या, हे 40 तासाचे लेक्चर करून तुम्ही मास्टर बनणार आहात. चला ठीक आहे, बघा आता आपलं लेक्चर जे आहे लेक्चर सेकंड नंबरचं आहे आणि भारतातल्या प्रत्येक एक्झामसाठी हे लेक्चर उपयुक्त आहे. आजचं जे आपलं बेसिक लेक्चर सेकंड लेक्चर आहे त्याचा जो टॉपिक आहे तो आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ऑलरेडी तुम्ही सब्जेक्ट बघितले, ऑलरेडी तुम्ही वर्ब बघितलं, पण कुठल्या सब्जेक्टला कुठलं वर्ब लागते हे जर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही बेसिकमध्ये खूप वीक आहात असं पकडलं जाते, असं समजलं जाते. तर आजचं जे सेशन आहे आपल्याला की कुठल्या टाईपच्या सब्जेक्ट सोबत कुठल्या टाईपचं वर्ब लावायचं बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चर प्रॉपर करा, कुठेही स्किप करू नका, मी वारंवार सांगत आहे. ओके, आज जे सुरुवात करणार आहे आपण, तुम्हाला माहित असेल एक समजून घ्यायचं, जर आपला सब्जेक्ट एक वचन असेल, सब्जेक्ट जर आपला कसा असेल एक वचन असेल तर त्याला एकच वचन वर्ब लागत असते. हा रूल पहिला समजून घ्या. जर आपला सब्जेक्ट अनेक वचन असेल तर त्याला अनेक वचनच काय लागणार, वर्ब लागणार. हा रूल सुद्धा समजून घ्या. हे आपल्याला बघायचं आहे, याच्यामध्ये इश्यू होतो, हे बेसिकच क्लिअर नसते आणि आपण डायरेक्ट इंग्लिश ग्रामरची सुरुवात करतो. म्हणून म्हणतो पुस्तकामधून कन्फ्युजन यासाठी होतात कारण त्याच्यामध्ये डिटेल आणि स्टेप बाय स्टेप नसते. ऑलरेडी तुम्ही जेवढे थेरॉटिकल शिकता फक्त प्रॅक्टिकल समजून घ्या. एक वचन सब्जेक्ट एक वचन वर्ब, अनेक वचन सब्जेक्ट अनेक वचन वर्ब, काही एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत, ते सुद्धा समजून घेऊ. ओके, पुढे चला, ते आपल्याला शिकायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे समजून घ्या की आपला सब्जेक्ट जर एक वचन असेल तर एकच वचन वर्ब त्याला लागणार, अनेक वचन थोडी ना लागणार. मग आता एक वचन म्हणजे काय बरं, जे एक असतात. तुम्हाला माहित आहे तो मुलगा आहे ना, तो एकटाच आहे. ती मुलगी आहे ना, एकटीच आहे. इट ना मुलगा ना मुलगी ना मेल ना फिमेल, एकटच आहे ना. वस्तू कुठली तरी किंवा प्राणी पक्षी काही असू शकते, एकच आहे ना, म्हणजे इट. अ कॅट मांजर एकटीच आहे ना. माही एकटीच आहे ना, किंवा माही मेल फिमेल दोघांचे नाव असते, तुम्हाला माहित असेल. सो हे सर्व सिंग्युलर आहेत. इंग्लिशमध्ये यांना आपण सिंग्युलर म्हणतो आणि मराठीमध्ये यांना एक वचन म्हणतो. जर आपले सब्जेक्ट एक वचन असले तर त्यांना एकच वचन वर्ब लागते. हे बेसिक आहे यांचं. म्हणजे एक्झाम्पल, इज एक वचन, वॉज एक वचन, हॅज एक वचन, डज एक वचन, V5 एक वचन. तुम्ही म्हणणार सर नेमकं इज केव्हा लावायचा, वॉज केव्हा लावायचा,
हॅज केव्हा लावायचा, डस केव्हा लावायचा, V5 केव्हा लावायचा, हे तर समजलं आम्हाला की हे एक वचन जर सब्जेक्ट असले तर हे एक वचन वर्ब लागणार. पण इज केव्हा, वॉज केव्हा, हॅज केव्हा, हे डिटेलमध्ये होणार आहे स्टेप बाय स्टेप तुमचं. ओके. पण ॲज ऑफ नाव एवढं लक्षात ठेवा फक्त की एक वचन सब्जेक्ट आले तर एकच वचन वर्ब लागणार आहात. चला काय म्हणा तुम्ही, ही इज, ही वॉज, ही ॲज, ही डज, ही V5. आता V5 काय असतो मी V5 लिहून देतो तुम्हाला. V5 ऑलरेडी शिकवलं. ज्यांना काय लागतो, ॲस लागतो, त्याला V5 म्हणतात. मी ऑलरेडी शिकवलं तुम्हाला. ज्याला पण V5 ॲस लागतो ते एक वचन असतात, अनेक वचन नसतात. हे क्रियापद आहेत. तुम्हाला माहित आहे अ पेन, अ पेन आणि पेन्स यांना आपण एक वचन आणि याला अनेक वचन म्हणतो कारण ते नाऊन असतात. पण जे क्रियापद असतात ना ते कसे असतात बघा. जे क्रियापद असतात, प्ले एक वचन आणि प्लेज, सॉरी मी चुकीचं लिहिलं, एकच मिनिट, प्लेज अनेक वचन आणि प्ले एक वचन. याच्यात उलट असते बघा. नामामध्ये जेव्हा नामाला तुम्ही एस लावता ना, नामाला जेव्हा एस लावता तेव्हा नामाचं अनेक वचन होते. अ कॅट, कॅट्स एक वचन अनेक वचन. अ पेन, पेन्स एक वचन अनेक वचन. पण क्रियापदामध्ये उलट आहे. क्रियापदामध्ये काय असते माहिती आहे का, जेव्हा क्रियापदाला एस लागला तेव्हाच ते एक वचन बनते आणि जेव्हा तुम्ही एस काढला तेव्हा ते अनेक वचन बनते. याच्यामुळे तुमचं बेसिक वीक असते हे पुस्तकातून क्लिअर होत नाही. हे क्लिअर होते की एक्झाममध्ये प्रश्न कसे येतात, ऍक्च्युअल तुम्ही कुठे कमी पडता. आणि ह्या पूर्ण मी स्टडी केलेली आहे. याच्यामध्ये 1984 पासून तर 2024 पर्यंत हे 30-40 वर्षामध्ये जेवढे काही क्वेश्चन झालेले आहेत हे सर्व सोडून माझ्या एक लक्षात आलं की विद्यार्थी रिझल्ट का नाही घेत. का बरं 90% क्राऊड रिझल्ट फेल होतो आणि 10% विद्यार्थी पुढे निघून जातात. तर तेच सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करून हे पूर्ण सिलेबस बनवून आणि तुम्हाला गाईड करून मी इंग्लिशमध्ये तुम्हाला मास्टर बनवणार आहे. मास्टर इन द सेन्स की तुमचा रिझल्ट इंग्लिशमध्ये जाणार नाही. इंग्लिशमध्ये तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर घेणार आहात किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही इंग्लिश हा तुमचा स्कोरिंग विषय ठरणार आहे. चला समजलं सर आम्हाला. आता एक वचन सब्जेक्ट, एक वचन वर्ब. आता V5 सेव्ह किंवा इथं काय येणार, सेव्ह किंवा आपण काय म्हणणार, टेक किंवा आपण काय म्हणणार, ईट. फक्त यांना एस लागतो. एस क्रियापदाला एस लागणे म्हणजे एक वचन, हे विसरू नका. याच्यात इश्यू होतात. समजलं सर आम्हाला. आता एक वचन सब्जेक्ट, एक वचन वर्ब. ओके, आय होप कोणाला काही इश्यू नाही. ओके समजलं. पुढे चला. नेक्स्ट काय म्हणू शकतो आपण, जसं तुम्ही बघितलं की एक वचन जर सब्जेक्ट असला तर एक वचनच वर्ब लागते. पण आता बघा अनेक वचन जर सब्जेक्ट असेल तर अनेक वचनच वर्ब लागतो. कसा, दे, दे म्हणजे कोण, जे बाहेर असतील खूप सारे आहेत ते थर्ड पर्सन, खूप सारे आहेत बाहेर, दे खूप सारे आहेत ना, अनेक वचन आहे. किंवा आपण काय म्हणणार, वी आपण, आपण तर खूप सारे आहोत ना, अनेक वचन आहे. किंवा आपण म्हणतो तुम्ही, समोर तुम्ही, माझ्या समोर खूप आहेत, अनेक वचन आहे. किंवा समोरचा एकटा जरी असला ना तरी त्याला अनेक वचनच समजलं जाते. हे समजून घ्या. आपण म्हणतो सर माझ्या समोर एकटाच बसला होता मग त्याला एक वचन समजू नये का, मी नाही समजायचं. हा एक्सेप्शन आहे. यू हा इंग्लिशमध्ये अनेक वचनच मानला जातो. मग समोर एक असू द्या किंवा अनेक असू द्या. ओके, सो यू अनेक वचन. कॅट्स बघा इथं आता अ कॅट नाही आहे, कॅट्स खूप साऱ्या कॅट्स आहेत, अनेक वचन आहे. किंवा आपण म्हणा स्टुडंट्स खूप सारे आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपले जे सब्जेक्ट आहेत आता ते कसे आहेत, हे सब्जेक्ट अनेक वचन आहेत. म्हणजे टोटल सब्जेक्ट आपले अनेक वचन आहेत तर ऑब्विसली त्यांना काय लागणार, अनेक वचन वर्ब लागणार. एक्झाम्पल, आर अनेक वचन असतो, वर अनेक वचन असतो, हॅव अनेक वचन वर्ब असतो, डू अनेक वचन वर्ब असतो. आणि V1, आता V1 बघा जसं मी लिहिलं होतं प्ले, हा प्ले अनेक वचन आहे, सेव अनेक वचन आहे, गो अनेक वचन आहे, ईट अनेक वचन आहे. म्हणजे यांना कुठलाही ऍस लागणार नाही किंवा कुठलाही प्रत्यय लागणार नाही. याला V1 म्हणतात. आणि V1 हमेशा नेहमी अनेक वचन असतो, एक वचन नसतो. एक वचन कोण असते मग, V5. त्याला हेच लागलं, बघितलं तुम्ही. सर समजलं आता आम्हाला की अनेक वचन सब्जेक्ट हे असतात तर त्यांना अनेक वचनच वर्ब लागते. पण आम्हाला अजूनपर्यंत हे नाही समजलं की आर कुठे वापरायचा, वर कुठे वापरायचा, एक्झॅक्ट हॅव कुठे वापरायचं, हे नाही समजलं. मी अजून शिकवलंच नाही. स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आपण. इथपर्यंत केलं झालं की एक वचन सब्जेक्ट, एक वचन वर्ब, अनेक वचन सब्जेक्ट, अनेक वचन वर्ब, एवढं क्लिअर झालं. पुढे चला. आता याचं काही एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय आहे बरं, एक्सेप्शन आय मध्ये आहे. अपवाद, ज्याला तुम्ही अपवाद म्हणता. आता बेसिकली हा अपवाद आपण समजून घेऊया. अपवाद काय बघा. आता अपवाद असा आहे की आय काय असतो माहितीये का, आय समटाइम एक वचन असतो, आय समटाइम अनेक वचन असतो, आणि आय समटाइम दोन्ही नसतो. बघू तुम्ही सर एक्झाम्पल सांगा बरं. तुम्ही म्हणता आय कधी एक वचन असतो, कधी आय अनेक वचन असतो, कधी आय दोन्ही पण असतो. एक्झाम्पल सांगतो.
तुम्हाला माहित आहे हॅव, डू आणि V1 हे तिन्ही कसे असतात माहिती आहे का? अनेक वचन. ऑलरेडी आपण शिकलो होतो. बघा इथं लिहून दिलेलं आहे मी. हॅव, डू, V1 कसे होते? अनेक वचन होते. मग सर आम्हाला समजलं की आयला इथं अनेक वचन लागलेलं आहे. पण इथं बघा आयला का कोण लागलेला आहे? वॉज. आणि वॉज कसा असतो? वॉज तर एक वचन असतो. मग आता इथं बघा बरं, हा जो वॉज होता हा कशामध्ये लिहिलेला आहे आपण? एक वचन मध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? आपण काय केलेलं याच्यामध्ये? आपण काय केलेलं आहे? आपण नाही काय केलं याच्यामध्ये. ऑलरेडी रूल काय म्हणतो? रूल असा आहे की आय कधी स्वतःला एक वचन समजतो, कधी स्वतःला अनेक वचन समजतो, कधी स्वतःला तो दोन्ही समजत नाही, स्वतःचा मालिक असतो स्वतःच्या मनाचा. मला म्हणायचं इथं बघितलं तुम्ही, आय हॅव अनेक वचन, आय डू अनेक वचन, आय V1 म्हणजे जसं आपण प्ले लिहिलं होतं, प्ले किंवा सेव्ह हे आपले क्रियापद असतात, किंवा टीच हे आपले क्रियापद असतात. म्हणजे आय काय करतो? स्वतः समोर आय प्ले येणार, प्लेज नाही येणार. आय सेव्ह, आय टीच म्हणजे V1, किंवा आय डू, आय डज नसते, आय डू, आय हॅव म्हणजे आय स्वतः समोर काय लावतो? अनेक वचन लावतो. पण जेव्हा वॉजचा प्रश्न येतो, जेव्हा वॉजवरचा प्रश्न येतो, तेव्हा स्वतः समोर काय करतो? तो एक वचन सुद्धा घेतो. आय वॉज, आय हॅव, आय डू, आय V1 म्हणजे आय स्वतःला एक वचन समजतो, आय स्वतःला अनेक वचन समजतो. या कंडिशनमध्ये हे लक्षात ठेवा, विसरू नका. आणखी एम कोण असतो? दोन्ही नसतो. हा दोन्ही पण नाही आहे, ना एक वचन ना अनेक वचन, दोन्ही नाही. का तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण वाक्यामध्ये एम, इज, आर असं जोडीमध्ये लिहितो, हा आर अनेक वचन असतो, अनेक, आणि हा इज एक वचन असतो, आणि एम दोन्ही नसतो. म्हणून आय काय करतो? कधी कधी स्वतःच्या समोर दोघांना म्हणजे ना एक वचन घेत ना अनेक वचन घेत, दुसराच घेतो. कधी कधी एक वचन घेतो, कधी कधी अनेक वचन घेतो. म्हणून आयला समजून घ्या. याच्यात खूप सारे विद्यार्थी चुका करतात, आणि ह्या चुका आता परत होणार नाही. जर तुम्ही आपले लेक्चर, मी परत एकदा सांगतो, जे विद्यार्थी म्हणतात सर माझी इंग्लिश 0 आहे, मी लेक्चर कसे बघू? जसे दिले तसेच बघा, फक्त 2-2 वेळा बघा. मी परत एकदा सांगतो, जेव्हा लेक्चर आपण 2-2 वेळा बघतो ना, ज्यांची इंग्लिश 0 मी त्यांच्याबद्दल बोलत आहे, जेव्हा लेक्चर 2-2 वेळा बघतो, आपले खूप सारे कॉन्सेप्ट इझिली क्लिअर होतात. तेव्हा बेटर अंडरस्टँड व्हायला लागते. मी एवढंच सांगेल फक्त तुम्हाला, बाकी हे करण्याची गरज नाही. चला सर आमचं क्लिअर झालं. आता आम्ही समजून घेतलं, एक वचन सब्जेक्ट समोर एक वचन वर्ब, अनेक वचन सब्जेक्ट समोर अनेक वचन वर्ब, आणि आय हा अपवाद असतो, एवढं आम्हाला समजलं. पण आता आणखी एक गोष्ट समजून घ्या की काही गोष्टी दोन्ही असतात. दोन्ही असतात म्हणजे एक वचन पण असतात आणि अनेक वचन पण असतात. असे काही काय आहेत? असे काही वर्ब आहेत, असे काही वर्ब आहेत की जे दोन्ही आहेत. ते एक वचन अनेक वचन मॅटर करत नाही, बघावं लागत नाही. आता मी जर म्हणलं की मला हॅड सांगा, हॅड काय असतो? एक वचन असतो की अनेक वचन असतो? दोन्ही असतो. फरक पडत नाही. फरकच नाही पडत ना की तुमचा सब्जेक्ट बघा. आता तुम्हाला माहिती आहे एक वचन सब्जेक्ट कुठले असतात? ही, शी, इट, अ कॅट हे सर्व एक वचन होते. अनेक वचन सब्जेक्ट कुठले होते? दे, वी, यू, कॅट्स हे तर अनेक वचन सब्जेक्ट होते. आणि अपवाद काय होता? अपवाद होता इथं, हे रिपीट झालं, एकदा बघून घ्या, हे रिपीट झालं. एक्सेप्शन मध्ये मला इथं काय टाकायचं होतं? एक्सेप्शन मध्ये मला इथं फक्त आणि फक्त टाकायचं होतं आय. हा झाला एक्सेप्शन वाला. ना तो एक वचन आहे ना अनेक वचन आहे, म्हणजे तो एक्सेप्शन वाला आहे. म्हणजे एवढं नक्कीच समजून घेतलं आपण की एक वचन असू द्या, अनेक वचन असू द्या किंवा एक्सेप्शन असू द्या, त्यांना हे लागतात, फरक नाही पडत. हे म्हणतात आम्ही असे बनलेलो आहोत, आम्हाला फरक नाही पडत की समोरचा एक वचन आहे, समोरचा अनेक वचन आहे, समोरचा अपवाद मध्ये आहे, तो काही असू द्या, आम्ही तर लागणारच आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आय हॅड, आय डीड, आय V2 लागणार. या सर्वांना हॅड, डीड, V2 लागणार. या सर्वांना हॅड, डीड, V2 लागणार. यांना कुठलंही काही रूल नाही आहे, हे सर्वांनाच लागतात. आता V2 काय असतो? V2 असतो प्ले. तर प्लेला काय केलं मी? ईडी. सेव्हला काय केलं मी? ईडी. किंवा आपण म्हणजे याला सेकंड फॉर्म म्हणतात. म्हणजे जे सेकंड फॉर्म असतात हे एक वचनाला लागतात की अनेक वचनाला लागतात? दोघांनाही लागतात, आणि अपवादलाही लागतात. असं म्हटल्यापेक्षा सर्वांना लागतात. क्लिअर झालं इथपर्यंत? मी शिकवलं एक वचन अनेक वचन, मी शिकवलं अपवाद, आणि मी हे शिकवलं की दोघांनाही लागतात. चला, ही पीडीएफ खूप महत्वाची आहे. याच्यामुळेच तुम्हाला काय होणार आहे? तुमच्या इंग्लिशमध्ये नेक्स्ट लेवलची इम्प्रूव्हमेंट होणार आहे. ओके, रिव्हिजन मी बाय हँड करून देत आहे, लेक्चर 2 वेळा बघा फक्त. आता सर सर्वात महत्वाचं एवढं समजलं आम्हाला, पण आता आम्हाला इश्यू जो होतो तो होतो शाल आणि विल मध्ये. याचा काय बरं कन्सेप्ट आहे हा सुद्धा आपण समजून घेऊ एकदा, की शाल विलचा नेमका एक्झॅक्ट काय कन्सेप्ट आहे हा एकदा समजून घेऊ. बघा खूप सारे विद्यार्थ्याला इश्यू होतात की सर शाल कुठे वापरायचा, विल कुठे वापरायचा, शाल बी कुठे वापरायचा, विल बी कुठे वापरायचा, शाल हॅव कुठे वापरायचा, शाल विल हॅव कुठे वापरायचा. एकदा शाल विल समजलं ना, सर्व समजले. मग समजून घ्या काय असते माहिती आहे का? याचे 2 यूज असतात, 2 यूज. हे दोन्ही यूज जेव्हा समजताल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये मास्टर होणार आहात. पहिला आहे प्रायमरी यूज. प्रायमरी यूज म्हणजेच काय बरं? प्रायमरी यूज म्हणजे जिथं कुठलाही अपवाद नाही.
म्हणजे जिथं कुठलीही धमकी नाही, कुठलंही वचन नाही, प्रायमरी नॉर्मली बोलतो मी तुम्हाला उद्या काय करणार माहिती आहे का, लेक्चर नंबर 3 शिकवणार फ्युचर आहे ना, प्रायमरी यूज आहे. ओके, तो माझ्याकडे क्लास लावणार, तुम्ही सुद्धा काय करणार, इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेणार. म्हणजे मला म्हणायचं आहे प्रायमरी यूज आहेत. प्रायमरी यूज म्हणजे जे भविष्यात होणार याला प्रायमरी यूज म्हणतात. पण कधी कधी आपण काय करतो, धमकी देतो, मी तुला ठार मारून टाकेल, आय विल किल यू. ओके, आपण म्हणतो नंतर मी नक्कीच तुला धडा शिकवणार. आता हा प्रायमरी यूज नाही आहे. हा प्रायमरी यूज झाला का नाही, इथं धमकी आली, धमकी. म्हणजे मला म्हणायचं आहे की प्रायमरी यूज समजला पाहिजे. प्रायमरी यूज म्हणजे नेमकं काय समजून सांगतो. याच्यात काय असते, जो फर्स्ट पर्सन असतो, फर्स्ट पर्सन सर्वांना समजते, म्हणजे आपण. आय म्हणजे कोण, मी. वी म्हणजे कोण, आपण. यांना फर्स्ट पर्सन म्हणतात. ऑलरेडी शिकलो आपण पहिल्या लेक्चरमध्ये. ओके, नसेल शिकला तर मी सांगतो परत, डोंट वरी. चला ठीक आहे, हा झाला फर्स्ट पर्सन. यू झाला आपला सेकंड पर्सन आणि बाकी सर्व झाले आपले थर्ड पर्सन. मला हे म्हणायचं आहे की सेकंड आणि थर्ड पर्सन असेल तर त्यांना विल लावायचा. क्लिअर झालं. इथं एक वचन अनेक वचन नसते. मी परत एकदा सांगतो, जेव्हा तुम्हाला शाल आणि विल लावायचा असतो तर असं डोक्यात फिट नका करू की सरांनी शिकवलं होतं की एक वचन समोर एक वचन, अनेक वचन समोर अनेक वचन. इथं होणार का, फ्युचरमध्ये एक वचन अनेक वचन नसते. हे कुठे असते बरं, प्रेझेंट आणि पास्टमध्ये. फ्युचरमध्ये असेल का, नेव्हर. आता समजून घेऊ आपण की शाल विल हा एक वचन अनेक वचन बघून नाही लागत, तर काय बघून लागतो, पर्सन बघून लागतात. पर्सन म्हणजे कसा, आय आणि वी असेल, हे दोनच पर्सन असतील. दोन पर्सन म्हणजे एक पर्सन येतो, फर्स्ट पर्सन म्हणतो आपण त्याला. फर्स्ट पर्सन, आय एक वचन, वी अनेक वचन, म्हणजे हा झाला फर्स्ट पर्सन. म्हणजे आपण आपल्याबद्दल बोलत आहोत ना. आपण जेव्हा आपल्याबद्दल बोलतो आय किंवा वी वापरतो, म्हणजे याला म्हणतात फर्स्ट पर्सन. आणि फर्स्ट पर्सन असेल तर काय लावायचा, शाल लावायचा. सो आय शाल, वी शाल असं बोलतो आपण. झालं क्लिअर, पुढे चला. हे बघू नका, वाक्य बघू नका अजूनपर्यंत. मी तुम्हाला जे काही एक्सेप्शन आहेत ते सुद्धा सांगतो. पण यू विल, दे विल, ही विल, शी विल, इट विल, अ कॅट विल, कॅट्स विल, इथं एक वचन अनेक वचन बघून यांचा यूज होत नाही, तो पर्सन बघून होतो. म्हणजे सेकंड पर्सन असेल किंवा थर्ड पर्सन असेल तर विल लावायचा. आता सेकंड थर्ड पर्सन कोण असू शकतात, हे वाले. कोणाचंही नाव घ्या किंवा हे वाले, झाले सेकंड किंवा थर्ड पर्सन. आणि फर्स्ट पर्सन कोण असतो, फक्त आणि फक्त आय आणि वी, यांना शाल लागतो. आय होप मला नाही वाटत तुमच्या माइंडमध्ये डाऊट आहे आता याच्याबद्दल. एवढं सांगितलं याच्याबद्दल की शाल कुठे लागतो, आय आणि वीच्या नंतर. विल कुठे लागतो, हे सोडून जेवढी उरलेले आहेत मग त्यांच्या नंतर. पण मी काय सांगितलं तुम्हाला, प्रायमरी यूज सांगितला. पण जर का वाक्याचा यूज प्रायमरी नसला, मग हे वाक्य मी सांगतो, येतो वाक्यावर जाऊ नका, वाक्य बघू नका, वाक्यावर येणार आहे मी. पण जर का याचा यूज, मला काय म्हणायचं आहे, जर प्रायमरी यूज नसेल, सेकंडरी असेल तर. आता सेकंडरी यूज काय असतो, सेकंडरी यूज असतो धमकी, सेकंडरी यूज असतो वचन. मग असेल तर आता उलट होणार. आता हे उलट होणार इन द सेन्स, जर तुमचा यूज हा नॉर्मल नसेल की हा मी येणार ना, मी येणार, तुला भेटणार, मी इंग्लिश शिकणार, माझा रिझल्ट येणार, मी असं करणार, मी तसं करणार, प्रायमरी यूज बोलतो आपण. हा मी 12 वाजता जेवण करणार, हा मी तुम्हाला पूर्ण तुमची गॅरंटी घेणार, प्रायमरी यूज आहेत. पण प्रायमरी यूज मध्ये काय करतो आपण, यांच्यानंतर शल आणि यांच्यानंतर विल. पण जर का प्रायमरी यूज नसला, धमकी असली तर, वचन असलं तर, आता इथं प्रॉब्लेम आहे. म्हणजे सोल्युशन पण आहे ना. काय होते माहिती आहे का, या सर्वांना विल लागणार नाही. का बरं, कारण वाक्यात धमकी आहे, वाक्यात वचन आहे. या सर्वांना, या दोघांना आता शाल लागणार नाही. का बरं, कारण वाक्यात धमकी आहे, वाक्यात वचन आहे, प्रॉमिस आहे. मग काय होते अशा कंडिशनमध्ये, अशा कंडिशनमध्ये यांना विल लागतो आणि अशा कंडिशनमध्ये यांना शाल लागतो. म्हणजे एकामेकाचे नियम काय करतात, अल्टरनेट करतात, अपोजिट करतात. एक्झाम्पल समजून घेऊ. चला आता एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ कसं. तर आता बघा, मी अगोदर जसं इथं शाल लिहिला होता आणि अगोदर जसं विल लिहिला होता, आता मी त्यांना उलट केलं. का बरं, कारण वाक्यामध्ये काय असेल, धमकी किंवा वचन असेल. एक्झाम्पल समजून सांगतो. तुम्हाला आता समजलं असेल की आय आणि विला आपण विल पण लावू शकतो आणि यांना आपण शाल पण लावू शकतो. आता इथं काय काय तात्पर्य मिळालं आपल्याला, काय कन्क्लुजन मिळालं, हे मिळालं की आपण आय विला शाल आणि विल दोन्ही लावू शकतो, फक्त फरक आहे त्याच्यामध्ये. आपण यांना सुद्धा शाल आणि विल दोन्ही लावू शकतो, पण त्यांच्यात फरक आहे. एक्झाम्पल सांगतो बघा. एका ठिकाणी मी आयला शाल लावला आणि एका ठिकाणी मी आयला विल लावला. तुम्ही म्हणा सर ग्रॅमॅटिकली करेक्ट कुठला आहे, मी म्हणा दोन्ही पण आहेत. दोन्हीही वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत, बट दोघांचा मिनिंग वेगवेगळा आहे. एक्झाम्पल सांगतो. आय शाल टीच यू अ लेसन इफ आय एम अ टीचर. If I am a teacher and I talk about your syllabus, then I can say I shall teach you a new lesson tomorrow.
because I have completed today's session, so I will teach you new session, new chapter tomorrow, new lesson tomorrow. म्हणजे मी एक टीचर आहे, मी टीचर आहे तर मी नॉर्मल बोलत आहे ना, प्रायमरी यूज आहे. ऑलरेडी मी तुम्हाला 2 चॅप्टर शिकवले, तिसरं चॅप्टर मी उद्याला शिकवणार तुम्हाला. तिसरा धडा किंवा जो धडा आहे, धडा एक लेसन म्हणजे एक धडा, मी तुम्हाला धडा शिकवणार. कुठला? चॅप्टरवाला. म्हणजे इथं कुठली धमकी नाहीये, वाक्य नॉर्मल आहे, तेव्हा तुम्ही शाल वापरता. पण आयला जर तुम्ही विल लावला समजून जायचं वाक्य नॉर्मल राहिलं नाही, कारण आपल्याला माहित होतं की आय आणि विल, आता शाल लागतो, बाकीच्या सर्वांना विल लागतो. पण ते ऑपोजिट केव्हा होतात? जेव्हा वाक्यात धमकी येते, जेव्हा वाक्यामध्ये प्रॉमिस येतो. बघा, आय विल टीच यू लेसन, मी नक्कीच तुम्हाला धडा शिकवणार. मग धडा शिकवणार म्हणजे धमकी देते मी तुम्हाला, हा एक दिवस मी नक्कीच धडा शिकवेल तुम्हाला. हा तोवाला धडा नाहीये, समजलं तुम्हाला? आता या पद्धतीने समजून घ्यायचं होतं तुम्हाला की कशा पद्धतीने आपण शाल विलचा यूज करतो. आता मला नाही वाटत लाईफमध्ये तुम्हाला शाल आणि विल लावताना काही इश्यू होणार. ओके, सो आय होप तुम्हाला डाऊट्स क्लिअर होत आहेत, समजत आहे. आतापर्यंत काय काय शिकलो एकदा तुम्ही ओव्हरलुक करा, जेणेकरून काय होणार तुमच्या लक्षात येणार की यस सर, आता आम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये समजत आहे की बेसिक जर स्ट्रॉंग असलं ना तर किती मोठी बिल्डिंग असू द्या, जर बेसिकच वीक आहे ते कोसळणार आहे. किती तुम्ही मोठे मोठे पुस्तक वाचा, किती मोठी मोठी कोचिंग लावा, कितीही जास्त अभ्यास करा, जर बेसिक वीक आहे तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी स्कोर येणार नाही. हे ट्रूथ असते, त्रिकालावधी सत्य असते. यासाठी हे जे 10 लेक्चर होणार आहेत बेसिकचे, पूर्णपणे तुम्ही काय करा, लेक्चर कुठे स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप घेत चला. आणि मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे आणि पैकीच्या पैकी स्कोर येणार आहे, याची 100% गॅरंटी पण घेणार आहे. लेक्चर रेग्युलर करा, स्किप करू नका कुठेही. आणि जिथे जिथे इश्यू आले डायरेक्टली पर्सनली माझ्या नंबरला शेअर करा. माझा नंबर मी परत सांगतो तुम्हाला, माझा नंबर इथं दिलेला का एकदा चेक करू द्या, नाही दिलेला तर माझा नंबर एकदा मला मेन्शन करू द्या, जेणेकरून काय होणार तुम्ही कुठलाही डाऊट असू द्या डायरेक्टली पर्सनली माझ्यासोबत शेअर करू शकता. आता बघा, जो माझा नंबर आहे याच्यावर कॉल करू नका, हा माझा पर्सनल नंबर आहे, तुमच्याकडे सेव्ह करून घ्या जर नसेल तर. 9098138483. थोडी रिव्हिजन करून देतो मी तुम्हाला, थोडी रिव्हिजन पण करून देतो जस्ट काय काय शिकलो म्हणून, आणि आपले लेक्चर आणखी कसं आपण काय करू शकतो आणखी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी डिस्कशन करूया आपण. सो 9098138483 हा नंबर तुम्ही गणेश सर नावाने सेव्ह करून घ्या. गणेश राऊत सर करा किंवा गणेश सर करा, जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ऑलरेडी गणेश सर असतील तर गणेश राऊत सर करा पूर्णपणे. ओके, पण लाईफमध्ये तुमची इंग्लिश स्पीकिंग झाली, लाईफमध्ये तुमचं इंग्लिश झालं, लाईफमध्ये इंग्लिश ग्रामर आहे, इंग्लिशचा संबंध आपला मरेपर्यंत असतो. सो आय होप तुमचा नंबर आणि माझा नंबर एकामेकाकडे नक्कीच असेल, बिकॉज आपण काय करता, गायत्री अकॅडमी फॅमिली खूप मोठी वाढवत आहे आणि तुमच्या सर्वांचे नंबर माझ्या पर्सनल मोबाईलमध्ये मी सेव्ह करत आहे. आणि तुमच्याकडे माझा नंबर तुमच्याकडे आहे, पण तुमचा नंबर माझ्याकडे नाही. त्यासाठी या नंबरला तुमचं नेम आणि तुमची सिटी मला नक्कीच पाठवा. याने होणार काय, याने माझा स्टेटस तुम्हाला दिसेल, तुमचा स्टेटस मला दिसेल. ठीक आहे, माझा स्टेटस तुम्हाला दिसला यासाठी पाहिजे, कारण कुठलीही एक्झामची अपडेट आली, कुठलंही इंग्लिशमधलं इम्प्रूव्हमेंट असलं, कुठलंही इंग्लिशचं नवीन लेक्चर असलं काही, तर पहिली अपडेट तुम्हाला तिथून मिळेल. ओके, सो युअर नेम अँड सिटी मला नक्कीच पाठवा जर माझा स्टेटस तुम्हाला दिसत नसेल अजूनपर्यंत. तर झालं क्लिअर? तुम्हाला वाटतं की नाही सर मला थोडी इन्क्वायरी करायची आहे, इंग्लिशबद्दल नाही, मला थोडं वेगळ्या बाबतीत इन्क्वायरी करायची आहे, तर हा टेलिकॉलिंग नंबर पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. 79991899 आणि 09 हा नंबर लक्षात ठेवा, जेणेकरून काय होणार तुम्हाला काही टेक्निकल इश्यूज किंवा वेगळं काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला इंग्लिशच्या व्यतिरिक्त आहे, इंग्लिशबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तर मग इथं करा, डायरेक्ट कॉल करू शकता तुम्ही, कॉल पण करू शकता तुम्ही, मेसेज पण करू शकता या नंबरला. ओके, पण या नंबरला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे, बाकी कॉल करू नका या नंबरला माझ्या. आय होप तुम्हाला समजलं. आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो, मी परत एकदा सांगतो, शाल आणि विल कुठे वापरायचा. आय होप शाल आणि विल क्लिअर झाला असेल. मी तर रिटर्न जातो, आपण काय काय शिकलो. शाल आणि विल कुठे वापरायचा, आय आणि विला शाल लागतो, बाकी सर्वांना विल लागतो जर वाक्य नॉर्मल असेल. पण वाक्यात जर धमकी असेल तर आय आणि विला विल लागतो आणि बाकी सर्वांना मग काय सॉरी हा बरोबर आहे, इथं काय म्हणणार आपण, आय आणि विला काय लागणार, मग विल लागणार जर वाक्यात धमकी असेल तर, आणि यांना काय लागणार, शाल लागणार जर वाक्यात धमकी असेल किंवा प्रॉमिस असेल. हे शिकलो आपण. त्याच्यानंतर शिकलो आपण काय शिकलो आपण, की काही क्रियापद असे असतात की मॅटर करत नाही की ते एक वचन आहे, सब्जेक्ट मॅटर करत नाही की तुमचा सब्जेक्ट अनेक वचन आहे, मॅटर करत नाही की तो अपवाद आहे, अपवाद असू द्या, अनेक वचन असू द्या किंवा एक वचन असू द्या, हे सर्वांना लागू शकतात. हे क्रियापद असे आहेत, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, याला क्रियापद म्हणतो आपण. आणखी आपण शिकलो की अपवाद आय असा असतो की आयला एम, आयला वॉज, आय हॅव, आय डू, आय वी वन, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर आपण म्हणणार आहोत की याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की अनेक वचन, जे काही आपण बघितलं की अनेक वचन आपले सब्जेक्ट असले तर अनेक वचन वर्ब लागते, आणि एक वचन जर सब्जेक्ट असले तर एक वचन वर्ब लागते. हे आपण शिकलो. इथं तुम्हाला एकच सांगतो मी की 40 तासाचे 40 लेक्चर जे आहेत हे करून तुम्हाला बाकी अदर काही करण्याची गरज नाही. प्रत्येकावर टेस्ट सिरीज असेल, सर्व गोष्टीच असतील, ह्या सर्व मी तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला वाटतो की सर मला इंग्लिश स्पीकिंग पण करायची आहे, ज्यांना इंग्लिश स्पीकिंग दिसत नाही, ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स घेतलेला आहे बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश,
आता जी नवीन इंग्लिश स्पीकिंगची बॅच चालू आहे, इफ यू डोंट नो हाऊ टू टॉक, हाऊ टू इम्प्रेस, हाऊ टू कन्व्हिन्स एव्हरीवन, then you must join our communication skill course also. Okay, where I teach you how to convince everyone, how to talk in English with everyone, how to solve your problem by using your communication skill. I will teach everything there. आता बघा, स्पीकिंग मध्ये विल पण वापरू शकतो, शाल पण वापरू शकतो. त्याचा एक वेगळा फंडा आहे, कारण इंडियामध्ये अमेरिकन इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश, इंडियन इंग्लिश तिन्ही पण वापर केला जातो. चालेल. सो हा कोर्स ज्यांनी जॉईन केला असेल त्यांना इंग्लिश स्पीकिंग कोर्स फ्री आहे, IBPS फ्री आहे, TCS फ्री आहे, MPSC फ्री आहे, आणि ह्या सर्व गोष्टी सुद्धा त्यांना मिळत आहेत, जसं की झिरो इंग्लिश, बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश, ओकॅप ट्रिक्स, ग्रामर ट्रिक्स, MPSC इंग्लिश, TCS, IBPS 100 टूल्स, स्पोकन इंग्लिश, प्रिंटेबल नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड तुम्हाला वॉच टाईम, आणि माझ्यासोबत आपला डाऊट सेशन लाईव्ह. ओके, चालेल. सो आय होप आजचं लेक्चर करून तुम्हाला नक्कीच बेनिफिट झाला असेल. मला फक्त तुमच्याकडून एकच गोष्ट पाहिजे, मी 100% तुमचं इम्प्रुव्हमेंट करून देणार इंग्लिशमधलं. फक्त तुमच्या कॉन्टॅक्टमधून कोणीही विद्यार्थी असेल त्याला क्लास जॉईन करायसाठी सांगू नका. त्याला फक्त सांगा की तुम्ही फ्री लेक्चर बघा युट्यूबचे. कारण मला म्हणायचं आहे की ते 5,000 2,000 बाहेर फी भरून स्वतः त्यांचा लॉस करून घेतात आणि नंतर माझ्याकडे येतात, तेव्हा मला समजते की त्यांचा पैसा त्यांनी तिथं वेस्ट केला. तर तुम्ही एकच काम करायचं आहे, जर वाटते तुमचं इम्प्रुव्हमेंट होते तर त्याला क्लास पेडचं सांगूच नका. आपल्या फ्री क्लास बघ म्हणा युट्यूबला जाऊन, की ते फ्री क्लासेसच त्यांच्या क्लासेसपेक्षा किती बेटर आणि रिझल्ट देणारे असतील आपले. चालेल. सो ऑल ऑफ यू बाय, थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. इंग्लिशचा प्रॉब्लेम तुमचा लाईफमधला मी व्हॅनिश करणार आहे. थँक्यू सो मच.